आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या हनुमान आखाड्यामध्ये हरिभक्त परायण कीर्तन केसरी आपल्या पुणे जिल्ह्याचं वैभव चंद्रकांत महाराज वांजळे यांची प्रवचन सेवा या ठिकाणी प्रस्तुत झाली। खरं तर यामागचं कारण महाराज हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या भारतात म्हणलं तरी चालेल, हा गुरुपौर्णिमेचा एक कार्यक्रम आपण गेल्या वर्षापासून एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाचा घेत आहोत। कारण पैलवान मंडळी खूप लांबून आलेली असतात आणि वर्षभर वर्षानुवर्ष गेली 10-20 वर्ष काही मंडळी या ठिकाणी तालमीमध्ये लढत मेहनत करत असतात आणि त्यांचं रोजच एक नित्यक्रम असतो। पहाटे उठायचं, मेहनत करायची, स्वतःचं सगळं स्वतः करायचं, खुराक पाणी करायचं, स्वयंपाक करायचा, कपडे धुवायची, परत 4 वाजता संध्याकाळी उठून तालमीत व्यायाम करायचा, परत संध्याकाळी स्वयंपाक, कपडे, आंघोळ आणि ह्या सर्व व्यापात हा पैलवान एक बिजी असतो। पण खऱ्या अर्थाने या पैलवानाला घडवण्याचं काम त्याचे पहिले गुरु त्याचे आई वडील असतात आणि आई वडिलांनी आपल्यासाठी भरपूर करत असतात। पैलवानकी खरं तर गरिबाच्या घरीच नांदत असती। मुलांचे आई वडील खूप कष्ट करतात आणि आपल्या मुलांना तालमीत पाठवतात। एक त्यांच्या मनात एक ईर्ष्या असते किंवा एक त्यांना एक आशेचा किरण असतो की आपल्या मुलानं समाजात चांगलं व्हावं, आपल्या गावाचं, आमचं, आई वडिलांचं किंवा आपल्या भागाचं, वस्तादांचं नाव काढावं। या उद्देशाने खरं तर प्रत्येक मुलाचे आई वडील हे प्रयत्न करीत असतात आणि पैलवानकीचं वय हे असं आहे की ह्या वयातच जर तुम्हाला घडवलं, चांगले संस्कार तुमच्यावर दिले तर तुमचं आयुष्य इथून पुढचं नक्कीच चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही। आणि हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून की महाराजांनी तुम्हाला या ठिकाणी संबोधित केलेला आहे आणि महाराजांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्मिक असं प्रवचन तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळालं आहे। खरं तर मी सुरुवातीला तुम्हाला म्हणलं की प्रवचन मन लावून ऐका। आज महाराजांनी तुम्हाला गुरु विषयी असणारी आस्था, आई वडिलांविषयी असणारं प्रेम, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने जीवनामध्ये आपण त्या जपल्या पाहिजे आणि ह्या गोष्टींचं अनुकरण आपण केलं पाहिजे। खरं तर म्हणून आपण गेली 2 वर्ष झालं काही मंडळींना हे प्रवचन हे अगदी वेगळा भाग वाटत असेल किंवा पण याच्यातून तुमचा ब्रेन वॉश होणार आहे। तुम्हाला निदान आज तरी तुमच्या आई वडिलांची आठवण झाली असेल प्रवचन ऐकल्यानंतर। हिथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला रोज त्या गोष्टींचे स्मरण झालं पाहिजे। बजरंगबलीविषयी, देवांविषयी तुम्हाला प्रेम राहिलं पाहिजे, आई वडिलांविषयी। आणि वय थोडंसं हुन्नाडगिरीमध्ये जातं, पण ह्या हुन्नाडगिरीतच तुम्ही चांगले घडूही शकता आणि बिघडूही शकता। तर तुम्ही बिघडाव नाही की चांगल्या पद्धतीने बाबा या ठिकाणी पद्धतीने तुम्ही वागून आपल्या भागाचं, आई वडिलांचं नाव काढावं, गुरूंचं नाव काढावं, तालमीचं नाव काढावं, म्हणून हा एक प्रयत्न केलाय। आणि दुसरं गोष्ट, आपण या कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर आसवल्यांचं YouTube चॅनल दरवर्षी ठेवतो। याच्या मागचं कारण हेच आहे की हा कार्यक्रम फक्त हे प्रवचन येथील 100-200 मुलांसाठी नको, तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुलांनी ते ऐकावं आणि हनुमान आखाड्यात काय कार्यक्रम होतात इतर तालमींनी त्याचा बोध घ्यावा। मला असं वाटतं वर्षातून 1-2 कार्यक्रम तरी मुलांसाठी असे झाले पाहिजे की जेणेकरून आज ही मुलं थोडी काही मंडळी शिक्षणातून बाजूला पडलेली असतात तालमीमुळं, पण यांना कुठेतरी त्यांच्या डोक्यात चांगले विचार हे कायम रुजत राहावं या उद्देशाने हा कार्यक्रम आणि हे YouTube चॅनल आपण देत असतो की कारण ही प्रवचन सेवा संपूर्ण ज्ञानेश्वर आसवले यांच्या YouTube चॅनल हा प्रत्येक पैलवानाक आहे किंवा वास्ताज मंडळ देतो। नुसतं महाराष्ट्रात तर नाही, पूर्ण हिंदुस्थानामध्ये आज आसवले सरांचा चॅनल या ठिकाणी सर्व लोक पाहतात, म्हणून आपण त्यांना या ठिकाणी कोल्हापूरवरून बोलवलंय। तर असो, महाराजांनी या ठिकाणी गुरुविषयी असणारं प्रेम कसं करावं, गुरुची आज्ञा कशी राखावी,
हनुमंतरायांचं एक उदाहरण त्यांनी सांगितलं की फक्त प्रभू रामचंद्राने त्यांना सांगितलं होतं की सीता कुठे ती शोध, म्हणून त्यांनी फक्त सीतेचा शोध लावला. हे गुरुचं फक्त एक शब्द ऐकलाय आणि त्यांच्या मातेला काय वाटलं की हा एवढा माझा शूर मुलगा की त्याने रावणाला कुंभकर्णाला सगळ्यांना एकट्यानेच मारायला पाहिजे नव्हतं आणि ते मारले असतं. पण गुरुचं, हनुमंतरायांचे गुरु प्रभू श्रीराम, फक्त गुरुचा एक शब्द, त्या शब्दाचं पालन त्यांनी केलं आणि म्हणून पुढे मला वाटतं सगळं रामायण घडलं. तासो महाराजांनी आज अनेक तुम्हाला या ठिकाणी रामायण महाभारतातले दाखले दिलेत, श्रीकृष्णाचं सांगितलंय सगळं. तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टीचं अनुकरण करा आणि तुमचं जीवन इथून पुढचं चांगलं जगा आणि चांगला व्यायाम करा, हीच या मागची आमची भावना आहे. तरी या ठिकाणी महाराजांनी चांगलं प्रवचन सेवा या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. तरी महाराजांचा सन्मान या ठिकाणी आपल्या हनुमान आखाड्याच्या वतीने या ठिकाणी महाराजांचा सन्मान होतोय. त्यांचा सन्मान एक काळचे प्रसिद्ध पैलवान आपल्या सर्वांचे गुरुवर्य नरहरी अण्णा चोरगे यांनी आणि गणेश भाऊ दांगट हनुमान आखाडचे वस्ताद, आपण दोघांनी महाराजांना या ठिकाणी सन्मानित करावं अशी आपणा सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. नारळ पण आहे, एक नारळ शाल आहे ना. यानंतर आजच्या दिवसात